पण हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही का करताय? त्यांनी अभ्यास करायचा का शिष्यवृत्तीची वाट बघायची? जे वर्ष संपत आल्यावर तुम्ही शिष्यवृत्ती देताय, आता जाहिरात देणार म्हणजे एज्युकेशनचं शिक्षणाचं सगळं वर्ष संपत आल्यावर तुम्ही जाहिरात देताय. अध्यक्ष महोदय, यामध्ये 25-26ला शिष्यवृत्ती योजना यावर्षी चालू झाली नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्यावर शिक्षण सोडावं लागलं किंवा अनेकांनी कायमस्वरूपी शिक्षण सोडलं. अशी परिस्थिती अतिशय चांगल्या चाललेल्या योजनेत झाली. 21-22 ते 24-25 व्यवस्थित चालली, पण 25-26ला सरकारने व्यवस्था केली नाही आणि त्याचा परिणाम अनेक गरीब विद्यार्थ्यांच्यावर झाला. आणि म्हणून सारथीमधून अशा प्रकारची योजना चालू असताना त्याला निधी न देणं हे अत्यंत चुकीचं काम मागच्या काळात झालं. माझा प्रश्न असा आहे की 25-26मध्ये 5,96,00,000 रुपयाचं शिष्यवृत्ती वाटपाचं नियोजन केलं आहे. नियोजन केलं आहे हा जरा गडबड खरा शब्द नाही. नियोजन केलेलं आहे. पुरवणी मागणीत आहे का? या पुरवणी मागणीत असेल तर ती प्रत्यक्ष रिलीज कधी होणार? आणि आता हा महिना आहे फेब्रुवारी, म्हणजे वर्ष संपत आल्यावर तुम्ही शिष्यवृत्ती देताय आणि त्यामुळं शिष्यवृत्ती ही साधारणपणाने वर्षारंभाच्या आधी सारथीकडून सगळ्या संस्थांना पत्र गेली पाहिजे की या मुलांना ॲडमिशन घेतली आहे, याची ही शिष्यवृत्ती आम्ही वर्ग करतो आणि किमान सप्टेंबरपर्यंत या सगळ्या शिष्यवृत्त्या वर्ग करायची व्यवस्था सरकार पुढच्या वर्षीपासून करेल काय? आणि हा 5,96,00,000 रुपयाचा जो निधी आहे शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांना किती तारखेपर्यंत मिळणार? या महिन्यात मिळणार, पुढच्या महिन्यात मिळणार का पुढच्या वर्षी मिळणार? याची स्पष्टीकरण द्यावं. आणि भविष्यामध्ये शिष्यवृत्ती ही योजना सुरू ठेवण्यात येणार आहे का? माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला अशीच मी या संदर्भात सांगू इच्छितो की ही बाब सत्य आहे की जे पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना होती त्यामध्ये जे 64 योजना सारथीमार्फत राबवल्या जातं त्यामध्ये ही एक योजना आहे. आणि 22-23मध्ये 151 विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला. 23-24ला 295, 24-25ला 270, परंतु यावर्षी जाहिरात काढण्यात आली नव्हती. कारण बाकीचे दायित्व खूप मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आपण दरवर्षी 300 कोटी रुपये खर्च करत होतो. आता डिसेंबरच्या अधिवेशनात आपण 100 कोटी रुपयाची अतिरिक्त म्हणजे यावर्षी आपण सारथीला 400 कोटी रुपये दिले. आणि आजच मी सूचना दिलेल्या आहे की तात्काळ 31 मार्चच्या पूर्वी लगेच आता आजचा दिवस गेल्याबरोबर जाहिरात काढा आणि या योजनेतून जेवढे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करून जी काही आपली इनटेक कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना लाभ देण्याची कारवाई करण्यात येईल. उत्तराला हरकत आहे. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय असं म्हणतायत, उत्तरात म्हणतायत की वाटपाचं नियोजन केले आहे आणि आता प्रत्यक्ष उत्तरात म्हणतायत की जाहिरात दिलेली नाही, आता जाहिरात देणार. म्हणजे एज्युकेशनचं शिक्षणाचं सगळं वर्ष संपत आल्यावर तुम्ही जाहिरात देताय. म्हणजे अध्यक्ष महोदय, या पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेत सारथीने जे प्रस्ताव केलेले आहेत ते प्रस्ताव तुम्ही वेळेवर मंजूर करत नाही. न केल्यामुळं तुमच्यावर सरकारवर परिस्थिती येते, ती काय हरकत नाही. पण हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान तुम्ही का करताय? आणि सारथीमधून शिक्षण घेऊन आपण शिकू शकतो असं लोकांची स्वप्न आता व्हायला लागलेली आहेत. आणि असं असताना तुम्ही जाहिरातच दिली नाही आणि पैसे देतो असं मोगम म्हणताय. मला स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की आपण जाहिरात कधी देणार आणि हे पैसे कधी ट्रान्सफर करणार? आणि या पैशापेक्षा जास्त शिष्यवृत्तीचे अर्ज आले तर त्या पैशाची प्रोव्हिजन तुम्ही कशी करणार? मी अध्यक्ष महोदय आपल्या उत्तरातच सांगितलं की मागच्या वर्षीचं दायित्व खूप वाढलं होतं म्हणून सारथीने ती जाहिरात काढली नव्हती. परंतु आपण लगेच या जाहिराती आता 31 मार्च व्हायचा जे विद्यार्थी ज्यांनी ऑलरेडी प्रवेश घेतलेला आहे त्या वास्तविकता अशी आहे की याच्यामध्ये 300 विद्यार्थ्याची कॅप आहे. परंतु 300ची कॅप असताना लोकांचे अर्ज कमी आले.
मी आपल्याला सांगतो की 22-23ला 151, 23-24ला 295 आणि 24-25ला 270. त्यामुळे आता यावर्षी जी आपली इंटेक आहे त्या 100% लाभार्थ्यांचे परत अर्ज बोलवण्यात येईल. 31 मार्चच्या पूर्वी ही प्रक्रिया करण्यात येईल आणि या विद्यार्थ्यांना जी काही त्यांची शिष्यवृत्ती आहे ती देण्यात येईल, याची हमी सरकार घेत आहे. अध्यक्ष महोदय, माननीय हॅलो अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, या प्रश्नाशीच मिळता जुळता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. योगेशजी, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांचं, विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, उन्नती व्हावा यासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले त्यांनी उचललेत. परंतु अध्यक्ष महोदय, अजून एक या समाजाशी महत्त्वाचा विषय असा आहे, मराठा समाज आणि ग्रामीण भागातील एकंदरीतच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जेव्हा शहरामध्ये यावं लागतं, प्रत्येकाला शहरातला खर्च परवडत नाही. आपल्याकडे जे हॉस्टेलची प्रतिपूर्ती द्यावी लागते त्यामध्ये अनेक अजून त्रुटी आहेत, त्यामुळे सगळ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. म्हणून मला स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचा आहे सरकारला की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, मराठा समाज आणि एकंदरीतच सगळ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी शहराच्या ठिकाणी आपण हॉस्टेल उभारण्याचा विचार करणार का, आणि तो करावा अशी मी विनंती करतो आपल्याला. अध्यक्ष महोदय, माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आमच्या महायुतीच्या सरकारने मराठा समाजासाठी हा चांगला निर्णय घेतला आणि हा निर्णय घेऊन समाजातल्या अनेक लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि ही काळजी फक्त आपल्या सरकारनेच केली. जे सन्मान्य सदस्यांनी जो नवीन मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे त्या संदर्भामध्ये तो आपल्या प्रश्नाच्या स्कोपचा बाहेरचा प्रश्न आहे, परंतु त्या संदर्भामध्ये शासन निश्चितपणे सकारात्मक विचार करेल. ज्या पद्धतीने ओबीसीच्या संदर्भामध्ये शासनाने निर्णय केला त्यानुसार या बाबतीचा देखील सकारात्मक विचार भविष्यात करण्यात येईल. खोतकर साहेब बोला. देतो अध्यक्ष महोदय, खरं तर मराठा समाजातील अत्यंत आर्थिक दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्याशी संलग्न असणारा हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय शिष्यवृत्तीचा आहे. माननीय मंत्री महोदय अत्यंत पॉझिटिव्ह सुद्धा बोलले की 31 मार्चच्या अगोदर आम्ही हे करतो. अध्यक्ष महोदय, खरं तर याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती निर्माण होतो. अध्यक्ष महाराज, का आपल्याला ही 31 तारखेच्या अगोदर करता येणं शक्य नाही का अध्यक्ष महोदय? कारण की मुलं टेन्शनमध्ये जगतात, त्यांनी अभ्यास करायचा का शिष्यवृत्तीची वाट बघायची. त्यामुळं आजच्या आज जर आपल्याला माननीय जयंत पाटील म्हणतात त्या पद्धतीनं आपण पुरवणी मागण्यामध्ये तरतूद केली असेल तर 2 दिवसामध्ये आपल्याला हे पैसे पाठवता येणे शक्य आहे का त्यांच्या खात्यावरती विद्यार्थ्याच्या? कारण की हा त्यांच्या आर्थिक दुर्बल, बरोबर जयंत पाटील सपोर्ट करतो तुमचा मी, की त्यामुळं तातडीनं पुरवणी मागण्यामध्ये जर तरतूद केली असेल 100 कोटीची, 379 विद्यार्थी यामध्ये आहेत आणि आपल्याला लागतात किती? 5.96 कोटी रुपये. त्यामुळं तातडीनं या संदर्भातला निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अध्यक्ष महोदय, तातडीनं हा निर्णय घ्यावा ही विनंती. माननीय अध्यक्ष महोदय, मी आताच आपल्याला उत्तरात माननीय जयंत पाटील साहेबांचे उत्तर सांगितलं. याची एक प्रक्रिया आहे, लगेच आपण जाहिरात करू. 31 मार्चच्या पूर्वी हे पैसे वितरित होतील आणि त्या विद्यार्थ्यांना मिळतील या दृष्टीने मी आजच सूचना दिलेल्या आहे. आणि जे हॉस्टेलचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आला होता त्या संदर्भात देखील मी सांगू इच्छितो की आपण आता यावर्षी नागपूर, अमरावती, मुंबई, छत्रपती संभाजीनगर विभागीय स्तरावर 500 मुलांची वसतिगृह सुरू करण्याचा प्रस्ताव पूर्वी शासनाने नियोजन विभागाकडे पाठवलेला आहे. ही बाब शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे सरकार मराठा समाजाच्या पाठीशी आहे. ज्या योजना ज्या पद्धतीचा निधी लागत असेल ते देण्याचा प्रयत्न आहे. 100 कोटी रुपये मागच्या वर्षीच्या पेक्षा जास्त निधीची पुरवणी मागणी डिसेंबरमध्ये मान्य करून या विद्यार्थ्यांचे अर्ज आपण निकाली लावत आहोत, हे मी सभागृहाला या ठिकाणी सांगू इच्छितो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.